सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या व्यापारी बंधूंना नमस्कार। हा मी एक ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केला आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांचं। तर माझी एक नम्र विनंती आहे किंवा थोडक्यात एक तुम्हाला एक म्हणजे सुझाव आहे की अलीकडच्या काळात बरेच दुकानदार किंवा बरेच व्यापारी जे आमच्याकडून माल घेत आहे ते एकामेकाची आपली फसवणूक करत आहे। आपल्याकडे माल घ्यायचे, माझे 1 लाखभर अडकवायचे, तुमच्याकडे माल घ्याय तुमचे 1 लाखभर अडकवायचे। तशी एक 4-5 लोकांची 2-4 लाख रुपये अडकून त्याची टोपी त्याच्या घाल, त्याची टोपी त्याला घाल। तर अशी बरीच उदाहरणं तुमच्या आमच्यामध्ये आहेत ज्यांनी पैसे अडकले आहेत, माल घेतात, पाठीमागचे पैसे देत नाही आहेत। तर अशा लोकांची आपण एक ब्लॅक लिस्ट तयार करूया। पूर्णपणे ब्लॅक लिस्टमध्ये ह्या लोकांना उधारीवर तर थोडा रोखीने पण माल द्यायचा नाही आहे। त्यांचे कुठेतरी त्रास वाढला किंवा त्यांचा व्यापार होत नसेल तर कुठेतरी त्यांनी आपल्याबरोबर बैठक करून कुठेतरी मार्ग काढणार, तोडगा काढणार। तर तशा रीतीने आपल्या सर्व व्यापाऱ्यांचं पण काम होणार आणि अशी फालतुगिरीला पण आळा बसणार आहे। तरी ही सर्व व्यापाऱ्यांच्या मध्ये एक सुझाव मी घालत आहे। आपलं म्हणणं काय आहे, काय असेल ते सांगावे। त्या हिशोबाने एक छोटीशी बैठक बोलून ही 2 पावलं पुढे घेऊन 100% बैठक पूर्ण करावी आणि जो निर्णय घेईल त्या निर्णयानंतर त्या माणसानं उधारीवर किंवा रोखीने माल दिला की त्याच्यावर 10-15 हजार आपण दंड घालायचे। अशा रीतीने एक नियम लागू करूया। आपलं काय म्हणणं असेल, जे पण कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे मोठे होलसेलर आहे जे उधारीवर माल देतात तर तशा लोकांना पर्सनली माझी रिक्वेस्ट आहे, एखादी अशी आपण एक असोसिएशन तयार करूया ज्यामार्फत आपला पण फायदा होईल आणि फालतुगिरी पण थांबेल। जय महाराष्ट्र।